केलं आणि त्या तृणधान्यांविषयी जी माहिती देणारा मिलेटचा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा स्टॉल या ठिकाणी आहे। आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना आणि आपल्या शेतकऱ्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त तृणधान्यांचा म्हणजेच मिलेट्सचा समावेश करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे, काळाची गरज आहे आणि त्याला अनुरूप अशी कोणकोणती उत्पादनं असतील याची माहिती घेण्यासाठी आपण हा युवा महोत्सव युवांच्या तुला न भीती कशाची असा निर्भय युवा आज महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि मला सांगायला हे अतिशय आनंद होतो की आज उदगीर नगरीमध्ये पहिल्यांदा या राज्यस्तरीय केंद्रे त्याचबरोबर सौ शिल्पा वाहिनी संजय बनसोडे सुद्धा आज कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत। त्यांना ही विनंती करते आणि सर्व मान्यवरांना विनंती याचबरोबर दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करतो आहोत। दीप ज्योती नमोस्तुते असं म्हणतच आपली प्रत्येक संध्याकाळ ईश्वरापुढे आपण नतमस्तक होत असतो। तमस्तोमा ज्योती ज्ञानाकडे वाटचाल असत्याकडून सत्याकडे वाटचाल हीच प्रेरणा युवा शक्तीला मिळावी या सद्भावनेसह या दीपज्योतीला आपण नमस्कार करूया आणि आजच्या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचा प्रारंभ या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय श्री संजयजी बनसोडे यांच्या शुभ हस्ते या दीप प्रज्वलन सोहळ्याने होत आहे। महाराष्ट्र गीताने करणार आहोत। आपल्या महाराष्ट्राच्या या मायभूला वंदन करण्यासाठी आपण सगळ्यांनी जागीच उभं राहावं ही नम्र विनंती। जय महाराष्ट्र, जय हिंद। सगळ्यांना विनंती आहे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा श्री युवराज माझे आमदार माननीय गोविंदरावजी केंद्रे साहेब यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली आहे। मी नाईक साहेबांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं। माननीय माझे आमदार आदरणीय श्री गोविंदरावजी केंद्रे। मी
तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे यांना करते. आयांच्या गजरामध्ये आपण बहिणींचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि वृक्षभेट रोप भेट देऊन आपण या ठिकाणी बहिणींचं स्वागत केलेलं आहे. यानंतर ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेंद्रे यांचं स्वागत करण्याची विनंती मी पुन्हा एकदा उपसंचालक महोदयांना करते. पुन्हा एकदा उपसंचालक युवराज नाईक साहेब यांना करते. आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब यांचं या राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत. युवराज नाईक साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा. क्रीडा व युवक सेवा सहसंचालक माननीय सुधीरजी मोरे साहेब यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लाभलेली आहे. मी स्वागत आणि मी नाईक साहेबांना विनंती करते की आपण खासदार महोदयांचं आधी स्वागत करावं. राज्य युवा महोत्सवाचा स्मृतिचिन्ह शाल आणि रोप देऊन आपण या ठिकाणी माननीय खासदार महोदयांचं स्वागत करतायत. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती पुन्हा एकदा जिल्हा क्रीडा अधिकारी लगडे साहेबांना करते. श्री तडवी सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर. मी माननीय तहसीलदार महोदयांचं स्वागत करण्याची विनंती पुन्हा एकदा जिल्हा क्रीडा अधिकारी लगडे साहेब यांना करते आहे. माननीय रामेश्वर गोरे साहेब, त्याचबरोबर प्राथमिक विद्यालय उदगीर माननीय दिलीप हनुमंते साहेब मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत व्हावं अशी मी लगडे साहेबांना विनंती करते. सर्व शिक्षण प्रतिनिधींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विद्यावर्धिनी हायस्कूल या नगरीमध्ये ज्या महत्त्वाच्या शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्थांचे मुख्य समीरजी शेख, प्रवीणजी भोये, भरत चांबले सर, अर्जुनजी आगलावे, बाळासाहेब, त्याचबरोबर श्याम दावे, कुणाल बगबेंद्रे, पप्पूजी गायकवाड या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत. महत्त्वाचा टप्पा आहे. ज्या युवा शक्तीचा सन्मान करण्यासाठी आपण सारे आतुर आहोत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय युवा पुरस्कारांच्या शुभ हस्ते अवघ्या महाराष्ट्राच्या वतीने त्यांच्या पाठीवर ही शाबासकीची थाप आपण देऊया. आणि मी माननीय मंत्री महोदय कल्याण मंत्री आदरणीय श्री संजयजी बनसोडे साहेब सगळ्यात आधी सुरुवात करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये विधीचं आपण कौतुक या ठिकाणी करूया. तर टाळ्यांचा आवाज जोरदार येऊ देऊ. माननीय मंत्री महोदयांना विनंती करते की आपण तितेंद्र सोमानी यांचं या ठिकाणी कौतुक करावं. पुढील पुरस्कारार्थी आहेत राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी माधव पाटवे. यानंतरचे राष्ट्रीय पुरस्कारार्थी आहेत माननीय डॉक्टर मनीष गवई. पुरस्कार प्राप्त केला अशा पुरस्कारार्थींचा सन्मान
या ठिकाणी आपण करतो आहोत आणि सन्मानार्थी आहेत माननीय डॉक्टर मनीष गवई, आपल्या पुरस्कारांचा आपण सन्मान आदिती स्वामी ही सगळी मंडळी आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे, त्याला जरा जोरदार टाळ्या. अर्जुन पुरस्काराने सन्मानित अशी त्यांची कारकीर्द आहे आदिती स्वामी. यानंतरचं नाव फार खास आहे कारण ते आपल्या लातूर जिल्ह्यातलं आहे. तालुका क्रीडा अधिकारी निलंगा यासाठी आपल्या लातूर जिल्ह्याचं भूषण अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं आहे अशा सारिका काळे. यानंतर आणि पुरस्कारार्थी आहे पद्माकर फड बॉक्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये ज्यांनी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केला आहे असे माननीय पद्माकरजी फड. यापुढील सन्मानार्थी आहे मल्लखांब क्रीडा प्रकारातील ऋषिकेश आरतकर्ले शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित. ऋषिकेशजी आरतकर्ले मल्लखांब. धन्यवाद. मॅडमसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, खणखणीत टाळ्या झाल्या पाहिजेत. अजूनही तसाच आहे आणि असं म्हणतात पानिपतला जर उदगीरचं डोकं वापरलं असतं तर आपण पानिपतचं युद्ध बाबांच्या आशीर्वादाने संपन्न झालेल्या उदगीरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मन करतो. चला अष्टसिद्धीचा आणि निधी जाता रिद्धी सिद्धीचा दैवत श्री गणेशा आणि म्हणून आजची ही कला आपल्या सर्वांपर्यंत प्रामाणिक आणि प्रांजळ पोहोचावी यासाठी मंचावरती पहिली गणेश वंदना लंबोदराय सकलाय जगद्हिताय नादाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमः.
सहसा नौकरी नहीं खो मैं दादा